बसला त्याला राहू दे. छोटासा टिफिन त्याच्यामध्ये. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो आहे शनिवारचा. तर सकाळची वेळ होती. सकाळची जी आपली डेलीचे कामं असतात ना ती बऱ्यापैकी माझी आवरलेली आहेत आणि त्यानंतर मी इथं नाश्त्याची तयारी करत होते. तर आज नाश्त्यामध्ये मी बनवणार आहे नाचणीचा डोसा. तो खाण्यासाठी हेल्दीही असतो त्याचबरोबर टेस्टीही असतो. तर इथं मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 2-3 चमचे ना रवा टाकलेला आहे आणि 2-3 चमचे टाकलेला आहे दही. तर रवा जो आहे तो मी छोट्या चमच्याने 3 चमचे घेतला होता आणि जे दही आहे ते मोठ्या चमच्याने 3-4 चमचे घेतलेला आहे. दही ॲड केल्यामुळे ना डोश्याला एक आंबटसरपणा येतो आणि खायलाही छान लागतात. तर त्यानंतर मिक्स करून घेतलं आणि गरजेनुसार थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला पुन्हा हे बॅटर जे आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर यामध्ये ना जरा गुठळ्या तयार होतात, तर म्हणून मग मी चमच्याने मिक्स न करताना हातानेच व्यवस्थित पाणी टाकून ना मिक्स करून घेतलेलं आहे. नॉर्मली आपण डोसा बनवण्यासाठी जसं बॅटर बनवतो अगदी तसंच आपल्याला बॅटर इथं बनवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर 10 ते 15 मिनटं ना हे सेट होण्यासाठी थोड्या वेळ झाकून ठेवायचं, कारण त्यामध्ये आपण रवा ॲड केलेला आहे आणि रवा थोडासा फुगतो. तर म्हणून 10-15 मिनटं हे पीठ मी असंच झाकून ठेवलेलं आहे. जोपर्यंत पीठ आपलं छान असं भिजत आहे तोपर्यंत साईडला इथं मी आमच्यासाठी चहा वगैरे बनवून घेतलेला आहे. सध्याला थंडीचे दिवस आहेत ना, तर थोडासा कडक बनवलेला चहा ना प्यायला छान लागतो, म्हणजे ज्यामध्ये थोडंसं अद्रक, चहाची पानं वगैरे असं टाकून बनवलेला चहा. तर एका बाजूला चहा बनत आहे तोपर्यंत आता मला जे डोसे बनवायचे आहेत ना, तर त्यासाठी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या मी दुसऱ्या बाजूला इथं कट करायला घेतल्या, ज्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, थोडंसं गाजर किसून घेतलेलं आहे. आणि मसाल्यामध्ये मी फक्त अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची ह्याची पेस्ट ॲड करणार आहे. तर ती सर्व तयारी मी करून घेतलेली आहे. आणि तुम्हाला आवडत असतील तर अजूनही एक्स्ट्रा भाज्या तुम्ही यामध्ये कट करून ॲड करू शकतात. पालक वगैरेही बारीक चिरून ॲड करू शकतात. आणि जेवढ्या मी भाजी वगैरे सगळं कट करून ठेवलं होतं ते या बॅटरमध्ये मी ॲड केलं. लसूण, हिरवी मिरची, अद्रकची पेस्ट बनवून घेतली होती मिक्सरला, तर ती ॲड केली. चवीनुसार ॲड केलेलं आहे मीठ आणि बस व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेतलं आणि 5 मिनटं तसंच ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपला चहा बनून रेडी झालेला होता. तर मी सर्वांसाठी इथं चहा वगैरे घेतला. थोडंसं जे कांदा, टोमॅटो वगैरे होतं ना, तर ते मी साईडला असंच ठेवलेलं आहे. जेव्हा आपण हे डोसे वगैरे बनवू ना त्याच्या वरतून लावण्यासाठी थोडासा क्रिस्पीपणा येतो त्याला आणि खायलाही छान लागतं. तर चहा वगैरे सर्वांचा पिऊन झाला. त्यानंतर इथे मी जो डोशाचा तवा असतो तो ठेवलेला आहे गरम करण्यासाठी. त्याला थोडंसं तेल वगैरे लावून घेतलं आणि हे जे बॅटर बनवलेलं होतं आपण नाचणीच्या पिठाचं ते त्यावरती ना चमच्याने पसरवून घेतलेलं आहे. एकदम पातळ नाही पसरवायचं किंवा एकदम जाडसरही नाही. तर मीडियम असं मी बॅटर पसरवून घेतलं आणि तेल सोडलेलं आहे. थोडासा कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर मी शिल्लक ठेवलेलं होतं, तर ते मी डोशाच्या वरतून लावून दिलेलं आहे. आता हे जे डोसे आहेत ना ते आपल्याला थोडा वेळ ना झाकण ठेवून भाजून घ्यायचे आहेत एका बाजूने. जर आपण झाकण त्यावरती ठेवलं नाही तर ते वरच्या बाजूने ना एकदम कोरडे पडल्यासारखे होतात. जरी आपण वरतून तेल लावलं तरीही ते एकदम कोरडे पडल्यासारखे होतात, कारण हे नाचणीचं पीठ आहे. त्यामुळे ना थोड्या वेळ झाकण ठेवून 1 मिनिटभर खालच्या बाजूने शेकून घेतलं आणि पुन्हा झाकण काढून ना हा डोसा मी पलटी करून घेतलेला आहे. 3 ते 4 मिनटामध्ये दोन्ही बाजूने डोसा छान असा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतला आणि नाचणीचा जो डोसा आहे तो बनवून तयार झालेला आहे. हा डोसा तुम्ही खोबऱ्याची चटणी, सॉस, पुदिन्याची चटणी जे तुम्हाला आवडतं त्यासोबत खाऊ शकतात. तर राजवीरला आज ट्यूशन होती, त्याला जायचं होतं, घाई होती, म्हणून मग मी जे सुरुवातीला डोसे बनवले होते त्याला काही खायला दिले, बाकीचे त्याच्या टिफिनमध्ये पॅक वगैरे करून दिले. आम्ही एवढ्या लवकर नाश्ता वगैरे नाही करणार, कारण माझी अजून देवाची पूजा वगैरे बाकी होती. तर शनिवारी देवपूजा जी आहे ते शक्यतो हेच करतात, यांना वेळ नसेल तर मग मी करते. तर मी म्हटलं चला तुम्ही मंदिर वगैरे साफ करा, तोपर्यंत सर्व मूर्त्या वगैरे ज्या आहेत त्या मी स्वच्छ धुवून काढते. कलश वगैरे सर्व मी इथं घासून वगैरे काढलेले आहेत, पाहू शकतात तुम्ही. तोपर्यंत यांनी जे देवाचं मंदिर होतं ना ते पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे आणि दोघांनी मिळून पूजा केली की ती लवकरही होते. जसं की मला एकटीला जर सर्व आवरायचं असेल तर माझा 1 तासभर तरी इथं जातो आणि असं जर देवपूजा दोघांनी मिळून केली, एकाने देवांना आंघोळी वगैरे घातल्या, एकाने मंदिर वगैरे साफ केलं, तर थोडंसं लवकरही आवरतं.
तर पाहू शकतात जेवढ्या मूर्त्या मी धुवून वगैरे काढल्या होत्या त्या सर्व मंदिरामध्ये त्यांनी स्थापना वगैरे त्याची करून घेतलेली आहे. कोळसे वगैरेही मी गरम करून घेतलेले होते त्यावेळेसच. तर मग मस्त अशी धूप वगैरे केलेली आहे पूर्ण घरभर. आणि जेव्हा आपण घरामध्ये अशा पद्धतीने धूप करतो ना तर तेव्हा खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना ती आपल्या घरामध्ये येते, निगेटिव्हिटी बाहेर जाते, मनालाही खूप छान प्रसन्न असं वाटतं. तर देवपूजा एका बाजूला चालू होती आणि दुसऱ्या बाजूला मी स्वयंपाकही बनवत होते. दोन्हीही काम आमचे एकत्र चालू होते, पण मी तुम्हाला थोडंसं सेपरेट इथे शेअर केलेलं आहे. जसं की मी देवांना आंघोळी वगैरे घालून दिल्या, देव स्वच्छ करून दिले, ते मंदिरामध्ये देवाची स्थापना वगैरे करत होते ना त्याच वेळेस इथं मी स्वयंपाकही बनवत होते. तर यांना उपवास होता तर म्हटलं यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक, आपल्यासाठी वेगळा स्वयंपाक असं करण्यापेक्षा ना यांच्यासाठी मला आज राजगिऱ्याची चपाती बनवायची होती. तर म्हटलं चला सर्वांसाठी एकत्रच उपवासाची जी बटाट्याची भाजी आहे ती बनवूया. तर म्हणून मी तेलामध्ये थोडेसे बटाटे कट करून ॲड केले होते. आणि ही जी लाल मिर्च पावडर आहे ती उपवासाची चटणी आहे, ज्यामध्ये मी फक्त लाल मिर्च पावडर आणि शेंगदाणे वगैरे मीठ टाकून ही बनवलेली होती. तर या भाजीमध्ये मी फक्त तीच थोडीशी ॲड केली आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. थोडेसे 2 मिनटं बटाटे मी परतून घेतले. त्यानंतर हा जो मिर्च पावडरचा म्हणजे चटणी वगैरे मी बनवली होती ती ॲड केली. थोडंसं पाणी ॲड केलं आणि झाकण ठेवून 4-5 मिनटं ना ही भाजी शिजवून घेतलेली आहे. पाणी आटल्यानंतर बटाटेही शिजून तयार झालेले होते. तर उपवासाची बटाटा भाजी बनवून तयार झालेली आहे, जी आम्ही सर्वांसाठीच मी बनवलेली आहे. त्यानंतर हे आहे राजगिराचं पीठ जे उपवासाचं असतं. तर त्या पाणी टाकून थोडंसं मी मळून घेतलं होतं आणि त्याच्या मी 2 चपात्या इथं बनवून घेतलेल्या आहेत. तर हे जे पीठ आहे थोडंसं चिरटतं, म्हणजे चपाती लाटायला जातो ना आपण तर चपाती चिरटते, तर थोडंसं जास्त वेळ मळून घ्यावं लागतं, म्हणजे त्याची छान अशी चपाती बनवून तयार होते. तर पहिली चपाती बनवून तयार झालेली आहे, ती मस्त अशी तव्यावर मी भाजून घेतली. तेल किंवा तूप तुम्हाला जे हवं असेल तुम्ही ते याला लावून भाजून घेऊ शकता. तर मी तेलच लावलेलं आहे, कारण थंड झाल्यानंतर तुपाच्या ज्या चपात्या आहेत ना त्या सध्याला थंडीचे दिवस आहेत तर मग अजून कडक होतात. तर बस ह्यांच्यासाठी मी राजगिऱ्याच्या 2 चपात्या बनवून घेतल्या आणि आमच्यासाठी बनवली होती बाजरीची भाकरी. आणि भाजीचं जी आहे ती मी सर्वांसाठी एकच बनवलेली होती. बाजरीच्या भाकरीची ही रेसिपी मी तुमच्यासोबत खूप वेळा शेअर केलेली आहे. तर थोडक्यामध्ये मी दाखवलेली आहे इथे आज बाजरीची भाकरी. बस स्वयंपाकही माझा झालेला आहे बनवून, पाहू शकता तिथे तुम्ही. एका बाजूला भाकरी बनत होत्या, दुसऱ्या बाजूला जी मी धूप बनवलेली दाखवली होती ना मगाशी तुम्हाला, तर त्याच्यासाठी कोळसे गरम करायला ठेवलेले आहेत. तर असंच देवपूजा आणि स्वयंपाक जो आहे तो माझा एकत्रच चालू होता, पण मी तुमच्यासोबत सेपरेट शेअर केलेला आहे. त्यानंतर मी आमच्यासाठी थोडेसे नाचणीचे डोसे बनवून घेतले होते. त्यानंतर सर्वांचा नाश्ता वगैरे झाला आणि मग हे निघालेले आहेत मंदिरात जाण्यासाठी. बाय 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 बाय. बाय बेटी, बाय बेटी. कुठे ती? मला नाही दिसली. बाय बेटी.
बाय बाय. तर सकाळचं सर्व काम माझं आवरलेलं आहे. माऊ आणि हे गेलेले आहेत जस्ट आता हनुमानाच्या मंदिरामध्ये. आज शनिवार आहे. असंही दर शनिवारी ते जातात मंदिरामध्ये आणि एरवीही रोजच जातात. माऊला आज सुट्टी होती म्हणून माऊला पण मी पाठवून दिले त्यांच्यासोबत. मला थोडंफार काम राहिलेलं आहे घरामध्ये आवरायचं म्हणून मी नाही गेले. त्याचबरोबर मला व्हिडिओचं एडिटिंग पण आहे आज. तर म्हटलं ती त्यांच्यासोबत गेली ना तर तेवढ्या वेळात माझं एडिटिंग पण होईल. आणि कपडे वगैरे सर्व झालेलं आहे माझं. पाहू शकता खिडकीमध्ये वाळायला टाकलेत. एका बाजूला स्वयंपाक करत होते, दुसऱ्या बाजूला मशीनला कपडे पण मी लावून दिले होते ना, त्यामुळे ते झाले तर मी लगेच वाळायला टाकले. आता माऊ आणि हे येतील, तासभराने येतील, तोपर्यंत माझं एडिटिंग होईल. राजवीरला ही शाळेला सुट्टी होती शनिवार असल्यामुळे. तर तो गेलेला आहे ट्यूशनमध्ये. त्याला आज 2 टाईम ट्यूशन आहे. ज्या दिवशी त्याला शाळेला सुट्टी असते ना, ज्या शनिवारी, दरवेळेसच्या शनिवारी सुट्टी नसते त्याला. सेकंड शनिवार आणि 4th शनिवार जो पडतो आपला महिन्यातला त्या दिवशी त्याला शाळेला सुट्टी असते. तर मग त्या दिवशी त्याला ट्यूशनना 2 टाईम ठेवतात. तर असंही आता 31 तारखेपासून त्यांची एक्झाम पण सुरू होणार आहे. तर त्यामुळे थोडासा पोर्शन वगैरे सर्व आवरून घेण्यासाठी पण 2 टाईम ट्यूशन त्यांची असते. तर टिफिन वगैरे तो सकाळी घेऊन गेला आहे. नाचण्याच्या पिठाचे जे डोसे वगैरे मी बनवले होते ते डोसे त्याला मी टिफिनमध्ये दिले होते. तर तो आता दुपारनंतरच घरी येईल. 2 टाईम त्याची ट्यूशन असेल. दुपारी त्याची जेवणाची सुट्टी होईल. असे पण त्याचे फ्रेंड्स वगैरे ना टिफिन वगैरे घेऊन येतात ना, तर मग एकमेकांना शेअर करूनच ते टिफिन खातात. तर असो माझं काम सर्व आवरले. आता राहिलेले आहेत फक्त भांडी घासायची. तर मी भांडी वगैरे घासून घेते आणि मग व्हिडिओचं एडिटिंग वगैरे आहे माझं, ते करायचं आहे मला. काल एक ब्लाऊज पण मी कट करून ठेवलेला आहे, तर तो पण शिवायचा आहे. वेळ मिळाला तर शिवेल. ते आहे ब्लाऊज पीस कट करून वगैरे ठेवलेला आहे. दुपारी ज्या दिवशी मला एडिटिंग वगैरे नसतं किंवा जास्त काही काम नसतं ना, त्या दिवशी मग मी कपडे वगैरे शिवते. माझे तरी शिवते. बाहेरून आलेच कुणाचं शिलाई वगैरे करायला तर मग ते घेते. पण शक्यतो जास्त नाही घेत बाहेरचे. माझे जे घरचे असतात ना ते मी जास्त शिवते. चला तर असो आता भांडी घासायचे राहिले ते मी घासून घेते आणि त्यानंतर मग बाकीचं जे काम आहे थोडंफार ते करते. हे बा आमचे माऊ जस्ट मंदिरामध्ये जाऊन आलेले आहे घरी. माऊ काय घेऊन आली बेटी येताना तू? जेम्स घेऊन आली. जे केलं मंदिरामध्ये जाऊन? देवबाप्पा केला. कोणत्या देवबाप्पाला गेली होती ती? कोणत्या देवबाप्पाला? लागले आता जेम्स मोजून ठेवेल. तर नको तू खा. गुड इव्हिनिंग सर्वांना. तर आता वाजलेले आहेत 3:45. 3:45 वाजून 5 मिनटं झाले ते नाही. आणि इथं आमची माऊ रेडी झालेली आहे. हां चालली. माऊ कुठं चालली माहिती आहे का? माऊचे स्पोर्ट्स आहेत आज. तर माऊ चाललेली आहे आता स्पोर्ट क्लबमध्ये. हो ना, ते काय लावायचं नाही तसं. चल तिचे पप्पा आहे तिला आता खाली घ्यायला. 4:15 वाजता सर्वांना बोलवले. आता 3:45 वाजून 5 मिनटं झालेत. अजून आहेत 25 मिनटं. इथून 1 किलोमीटर लांब आहे. काय 5-7 मिनटामध्ये आम्ही गाडीवर पोहोचतो ना. हो ना माऊ? काल पण माऊचे स्पोर्ट्स होते आणि आज फायनल आहेत. हो ना माऊ? माऊ चांगलं खेळशील ना तिथं तू? छोटी एक वॉटर बॉटल, छोटासा टिफिन ज्याच्यामध्ये स्नॅक्स, थोडेसे कपडे माझ्या माऊचे एक्स्ट्रा. आणि मी माऊला घेऊन आता निघालेले आहे. चल बेटी, नाहीतर आपल्याला लेट होईल. चला बाय करा सर्वांना. इथे बघा. आणि राजवीरची वाट पाहून आता मला कंटाळा आला. अजून त्याची ट्यूशन सुटली नाही. आता कधी येईल घरी काय माहिती. चल बेटी. माव कसे चालते, असे चालते. बुब्बू बुब्बू बसलाय, त्याला राहू दे. चल राजवीर दादा जस्ट आता आलेला आहे. त्याला मी घरी आणून सोडलं आणि मी आता निघालेले आहे. टायमिंग झाला 4. चल मी येते राजवीरा. वेदांसोबत आवाज दे त्याला, त्याच्यासोबतच जा. आणि हे बघ घराची चावी इथं लटकून ठेवली मी. चल मग चल बेटी, लेट झालं. चल हां चला.
राजवीर दरवाजा बंद कर पहिला. बाहेर जाताना चावी हातात घेऊनच जा, बॅगेमध्ये ठेव. तर मी आलेली आहे इथं. माऊचे स्पोर्ट्स होते तर तिला स्पोर्ट्ससाठी घेऊन आलेली आहे आणि आता ती तिथे एन्जॉय वगैरे करेल. त्याचबरोबर मी या व्हिडिओचाही इथे एंड करत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.